नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मी आता निवांत अशी पडलेली असते, मस्त तिला झोप लागलेली असते. तेवढ्यात काय दार उघडते आणि सरू अगदी तन करत आलेली असते. ए कामिनी, उठ उठ, झोपलीस काय? तशी किंचाळते आणि म्हणते, ए उठ, चल उठ. तिचा गळा पकडलेला असतो की सोडायला तयार नसते. तुझा जीव घेणार म्हणजे घेणार. माझ्या पोरीच्या जीवावर उठलीस ना तू कामिनी, मी तुला काही सोडत नसते. कामिनी, मी तुला जिवंत ठेवणार नाही, मी तुला मारणार म्हणजे मारणार. तू माझ्या पोरीच्या जीवावर उठलीये, मी काय तुला सोडत नसते. म्हणून अशी बोलत बोलत तिने गळा असा पक्का पकडलेला असतो की सोडायचं नाव नाही. पोरीला का मारायला आली होतीस? पोरीला का मारायला आली होती सांग. आता इतकी जोरात, इतकी भयानक ही कामिनी किंचाळत असते की आता रागिनी सुद्धा पळत आलेली असते. अगं असं काय करतेस आई? सोड मला म्हणून रडत रडत सोड असं करत असते. झोपेतच ती करत असते. रागिनी म्हणते, अगं उठ, अशी काय बोलतीस? तुला स्वप्न पडतंय? आई उठ, डोळे उघड. कामिनी भयानक अशी घाबरून गेलेली असते. तिला माहितीये आता बरोबर गौरीचं भूत येणार आणि माझ्या मानगुटावर बसणार. इतकी घाबरलेली असते की तिला रागिणी इतकी हलवून उठवण्याचा प्रयत्न करते तरी पण ती उठत नसते. आई शांत हो, भानावर ये, उठ उठ उठ. आत्ता कुठे डोळे उघडलेत कामिनीने. रागिणी म्हणते, आधी शांत हो आई. रागिणी ती आली होती. अगं तुला काय झालंय आई? रागिणी ती आली होती, ती काय मला सोडत नसते. कोण आली होती? तुला कोण सोडणार नाहीये, बोल की. मुलीची आई जिवंत आहे आणि ती माझा गळा दबायला आली की तू माझ्या मुलीला मारायला निघली, मी काय तुला जिवंत ठेवत नसते. कामिनीला शांत करते, अगदी सावरते, कारण कामिनी फार बिथरलेली असते. आता कॉलेजचं फंक्शन झालेलं असतं, जे काही ठेवलेलं असतं अन्नपूर्णा मॅमने, ते सगळं काही व्यवस्थित पार पडलेलं असतं. निंगी कमळीला म्हणते, काय छान वाटलं गो, लय भारी वाटलं. आणि कसं सगळी लोक तुझ्याकडे काय कौतुकाने आणि अभिमानाने बघत होती. कमळे, खरंच तू कमाल आहेस, कमाल. निंगी आता कमळीचं इतकं कौतुक करत असते. भाषण काय भारी केलंस ग, इतकं भारी केलं ना, आता सगळ्यांना अभ्यास करायला काय जोर येतो ना, तू बघतच राहा. तिला ट्रॉफी वगैरे देऊन तिचा सत्कार केलेलं असतो, कौतुक केलेलं असतं. कमळी मात्र नाराज असते. कुठेच तिचं काहीच मन नसतं, अगदी नाराज आणि शांत असते. कौतुक नाही वाटलं, एवढा सगळा सोहळा झाला, इतकं भारी भाषण केलं की बस. आई आणि आबाची सारखी आठवण येत होती. निंगी म्हणते, बघ जे झालं ते झालं, सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. जर आता हिमतीने पुढे चालत की आता कमळीच्या मनात मन घालते आणि तिला जरा आधार देते आणि दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. चालायलाच पाहिजे, आयुष्य थांबत नसतं. कुणाच्या जाण्याने, कुणाच्या येण्याने कशावरच काही परिणाम होत नाही. आयुष्य हे चालतच राहतं. सगळं मागं सारायचं आणि पुढे चालायचं. ते चल, आज ते एजंटला भेटायचंय आपल्याला, आरटीओच्या ऑफिसमध्ये जायला लागणार. निंगी आणि कमळी आरटीओच्या ऑफिसला जायला आता निघालेले असतात. तेवढ्यात काय समोरून ऋषी सर दिसतात. निंगी इतकी जोरात ओरडते, ऋषी सर इकडे चाललेले असतात. सायबा सुद्धा असतो ऋषी बरोबर. म्हणते, ऋषी सर ही गाडी कोणाची आणि तुमची बाईक काय झाली? म्हणतो, कोणाची म्हणजे? माझी गाडी माहित नाही कमळे तुला? बाईक झाली खराब. मग म्हणालो की माझी घ्या की, 5 स्टार गाडीवर एक चक्कर मारतो म्हणून दिलीये साहेबांना. आता सायबा गंमत करून झाल्यावर म्हणतो, कमळे तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ते बदलू शकत नाही किंवा माघारी आणू शकत नाही. जे झालंय ते झालं. आता हिमतीने उभा राहायचंय. तुझा मोठा भाऊ मुंबईत आहे एवढं लक्षात ठेवायचं. नडी अडीला कशाला सुद्धा मोठ्या भावाला विसरायचं नाही म्हणजे नाही. साहेबाने इतकं 2 शब्द प्रेमाचे बोलल्याने कमळीला इतकं छान वाटलेलं असतं, एक आधार आलेला असतो. तिचा खूप अभिमान वाटतो. ऋषी खूप कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणतो, चला येऊ कमी. निंगी म्हणते, कुठे निघाला तुम्ही? ए बाई, कुठे जायचं असल्यावर बाहेर जाताना विचारू नये कुठे निघाला. महत्वाचं काम होतं, आता महत्वाचं काम होणार नाही. निंगे, तुला जरा पण कळत नाही का ग, कोण कुठे चाललं की कुठे चालला? इतका चिडलेलं असतो ना निंगीवर. घेऊन हा चाललाय, मला आता पावसात जायचंय, टांगांवर जायचंय मला. आणि त्यात विचारलं कुठे चालला, आता झाला पचकाच झाला. त्याला भेट रे. ऋषी म्हणतो, हो भेटू आपण. फंक्शन आता साहेबा निघून गेलेलं असतो. 1 नंबर फंक्शन झालं, 1 नंबर फंक्शन. मी म्हणते, सर आपण जायचं का आरटीओ ऑफिसला? ऋषी म्हणतो, हो चल की. आता ऋषी आणि कमळी आरटीओ ऑफिसला चाललेले असतात. निंगी रूमवर चाललेली असते हॉस्टेलला आणि ऋषी कमळी लगेच आरटीओ ऑफिसला निघून जातात. आता कामिनी रागिनी बेडरूम मध्ये असतात आणि कामिनी फोनवर असते. फार महत्वाचे फोन असतात. कारस्थानी कामिनीकडे फक्त कारस्थानाचेच फोन चालू असतात. रागिनीचा नेहमीचा धंदा मोबाईल बघणे, मोबाईल खेळणे, रील्स बघणे, एवढंच काय रागिनी. बाकी रागिनीला कशातच काही डोकं नसतं. कामिनी पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी करायला लावत असते. खरंच गौरी मेली की नाही, ती आहे की खरंच मेली, खरंच सापडली की नाही, काहीतरी खबर आण बाबा. एक तर मेली किंवा सापडली, काहीतरी खबर आण, नाही तर मला आहे ना चैन पडणार नाही. कारण हिला आता जे भयानक स्वप्न पडलं, तिला असं वाटतं की ते स्वप्न नाहीये, गौरी खरंच आली होती. म्हणून कामिनी खात्री करत असते आणि तिच्या माणसाला म्हणते की पोलीस स्टेशनला जाऊन एकदा चौकशी करच. शहाणपणा करायचं नाही, कळलं का? अजिबात शहाणपणा नाही म्हणजे नाही. स्वतःची अक्कल अजिबात चालवू नकोस. मी सांगेन तेवढं आणि तितकंच करायचं. म्हणते, कळलं का? नीट ऐकू आलं का? तेवढंच करा. जर ऍडव्हान्सपणा करायला जाशील तर मायची गाठ आहे. तू वेडी आहेस का ग? अजून सुद्धा तुला आशा आहे का? ती कोण आहे? ती गौरी फिवरी जिवंत आहे म्हणून? अगं त्या कमळीने तिच्या आईचं सगळं कार्यबिर्य केलंय, तिच्या आई कशी जिवंत असणार आहे? काय वेडेपणा आहे आई हा. आता रागिनी कामिनीला समजावून सांगत असते, वेडेपणा करू नको, ती खरंच मेलीये.
कार्य झाले तिचे. स्वप्न होतं ते भयानक स्वप्न, बाकी काहीही नाही. रिलॅक्स राहा ना प्लीज. काय शांत राहायला तयार नसते. तिला शांत करण्याचा प्रयत्न करते पण कामिनी काय शांत होत नसते. कामिनी म्हणते रागिनी उगाच वेडेपणा करू नको. तिचं प्रेत बॉडी काहीही सापडले नाही किंवा ती जिवंत आहे असं सुद्धा कळालं नाही. मग तिला काय खाऊन घेतलं काय कुणी? काहीतरी तपास लागायला पाहिजे होता. एक तर मेली, एक तर जिवंत आहे. काहीतरी कळायला हवं होतं ना. तसं काहीच कळालं नाही. जोपर्यंत काही कळत नाही तोपर्यंत मला काही चैन लागणार नाहीये रागिनी. मात्र रागिनी कामिनीला समजवायला जाते तर कामिनीच रागिनीला समजावते, तू विचार करते तो चुकीचा आहे, मी जो विचार करते तो बरोबर आहे. सापडलं नाही मग म्हणता कसं येईल गेली म्हणून. त्यामुळे उगाच कुणावर विश्वास ठेवायचा नाही. कळत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायचा नाही. बोलताना कवळीचा सूर कसा होता, नजर कशी होती बघितलं ना. विचित्र वाटतंय. खरंच तिची आई मेली की नाही मेली. आई जर मेली असती तर जरा तरी काहीतरी दुःख असतं ना. तर कशी दिमाखात बोलत होती, एखादी वाघीण झाली होती माय पुढे. बघितली ती कमळी कशी होती म्हणून जरा डाऊट येतोय. मग तिची आई खरंच मेली की नाही हे शोधायला पाहिजे की नाही. आता ही कमळी धीट सारखी काबर बोलली किंवा डॅशिंग काबर झाली याची शंका आलेली असते. म्हणून गौरी जिवंत आहे असं कामिनीला वाटत असतं. रागिनी आता कामिनीला म्हणते, आई तू केव्हापासून एवढी घाबरायला लागलीस, जरा सांगशील का मला, कधीपासून घाबरतीये अगं सांग की. तेवढ्यात काय अनिका आलेली असते तन 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 करत. त्या गावछापने मला माफी मागायला लावली, त्या भिकारड्या वॉचमनची. गावछापने मला. आता ही अनिका तमाशा करत असते. कमळी समोर त्याची एक चाललेली नसते आणि घरात येऊन आता या दोघींच्या समोर शायनिंग करत असते. अनिका बडबड बडबड करत असते. रागिनी म्हणते, मध्ये उभी असते रागिनी, आई तुझं ऐकू की अनिका तुझं ऐकू, तुम्ही दोघीच सांगा मी नेमकी कोणाचं काय म्हणणं ऐकू. सांभाळू की तुझ्या आजीला सांभाळू. अनिका म्हणते, मॉम जस्ट शट अप, अजिबात बोलू नकोस. मला त्या कमळीनं त्या गावछापनं वॉचमनची माफी मागायला लावली. वॉचमनची? व्हॉट? हो हो मला या ग्रॅडीला माहिती की तिचा बदला घ्यायचा आहे. कामिनी म्हणते, यस बदला घ्यायची संधी मिळणार, थोडी वाट बघ, संधी मिळणार म्हणजे मिळणार, शब्द आहे माझा. आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. अन्नपूर्णा आजी, राजन, इन्स्पेक्टर साहेब तिघांची मीटिंग चाललेली असते. अन्नपूर्णा आजी म्हणतात, विनंती केली त्या आणि लगेच इथे आला माझ्या शब्दाला मान देऊन, त्याबद्दल खरंच खरंच थँक्यू. अलीकडे यांचा जो अपघात झाला त्याची तुम्ही चौकशी करताय, त्यात काही वादच नाही. तुम्ही शोधताय नेमकी गुन्हेगार कोण आहे काय, बरोबर ना. पण मला असं म्हणायचं होतं इन्स्पेक्टर साहेब, अजून एक तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे. 18-19 वर्षापूर्वी यांच्या गाडीला जो अपघात झाला होता ना, तो अपघात कुणी घडवला, कुणी केला, त्याची सगळी डिटेलमध्ये मला चौकशी हवी. ती केस मला रिओपन करायची आहे आणि ते कुणी घडवून आणलं ते मला शोधायचंय. प्लीज इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही सगळं काही सक्सेस करू शकताय. प्लीज तेवढं करा. म्हणतात सगळी डॉक्युमेंट वगैरे देतो मी, पासिंग संपलाय. इन्स्पेक्टर म्हणतात काहीच हरकत नाहीये, तुम्ही डिटेल पाठवा मला. आता या तिघांचं महत्वाचं बोलणं कामिनी ऐकत असते. डॉक्युमेंटचा फोटो काढून द्या, माझ्या पद्धतीने बघतो मी राजन सर. पूर्ण आजी म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब खूप दाट असा संशय, दोन्ही अपघाताच्या मागे एकच व्यक्ती आहे. ती व्यक्ती माझ्या समोर यायला पाहिजे, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. आता कामिनीने हे ऐकलंय. ऑफिसला एक ओळखीचा एजंट आहे, आपलं काम पटकन होऊन जाईल, तुझ्या खोलीमध्ये सोडतो तुला. आता कामिनीने यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि बँडेज 2 दिवस तसंच ठेवायला लावलंय. तिने इन्स्पेक्टर, अन्नपूर्णा आजी, राजन यांचं बोलणं तर ऐकलंच असतं. इन्स्पेक्टर निघून जातात. त्यानंतर सुद्धा राजन, अन्नपूर्णा आजी काय बोलतात अगदी कान लावून ऐकलेलं असतं. आता राजन अन्नपूर्णा आजीला रूममध्ये सोडवायला गेलेले असतात. पण कामिनीच्या डोक्यात जे विचारचक्र असतं दुपटीने सुरू झालेलं असतं. विचार आणि कमळी आलेले असतात त्या आरटीओ ऑफिसला आणि त्या मुलाशी बोलत असतात. तो थोडंसं अवघड काम आहे पण होईल, नाही असं म्हणत नाही. काहीतरी दुसरा पर्याय शोधा की थोडी वेगळी सेटिंग करायला लागणार, पैसे खर्च करायला लागतील आणि मला थोडासा वेळ द्यायला लागणार. तुमचं काम. ऋषी म्हणतो त्या आरटीओ मधल्या मुलाला, तू कामाला लाग, पैशांचं टेन्शन घेऊ नको, फक्त लवकरात लवकर काम पूर्ण करू, फक्त कळवत राहा. आता कमळी शांत बसलेली असते, आता विचारच करत असते. ऋषी म्हणतो, चल कमळी जायचंय आपल्याला. कमळी आता थोडी रडवेली झालेली असते. ऋषी म्हणतो, काय झालं का? मला आहे ना ऋषी सर भीती वाटायला लागली. आपला शोध जर पूर्ण झालाच नाही तर काय करायचं, कसं होईल? शोध सुरू केलाय म्हणजे संपणार ना कुठेतरी, तो हार मानायचीच नाहीये. नयनतारा, रोहित आलेले असतात मीटिंगसाठी. ते सर आल्या आल्या यांची काही चौकशी करायची. त्या आधी म्हणतात, मॅडम एक विचारू, ऋषी सर या प्रोजेक्टमध्ये काम करत नाही आहेत का? एवढं काही अपडेट वगैरे काहीच नाहीये, त्यांचं माझं कॉन्टॅक्टच नाहीये. रोहित आणि नयनतारा एकमेकांकडे बघतात आणि जरा चपापलेले असतात. रोहित फार हुशार असतो. रोहित म्हणतो, नाही ना ऋषी सर, दुसरा प्रोजेक्ट हँडल करताना मग हा प्रोजेक्ट मीच हँडल करणार आणि सगळे डिटेल वगैरे काय शेअर असेल ते माझ्याबरोबरच करायला लागणार, सेशन वगैरे जे काय असेल ते माझ्याशीच करायला लागणार. ते समोरचे साहेब म्हणतात, सॉरी सर, सरांचं विजन आम्हाला खूपच आवडलं होतं, म्हणजे इतकं की बस. ऋषी सर होते म्हणूनच ही डील फायनल केली. ऋषी सर नाही म्हटल्यावर आता तुम्हाला तर माहितीये कॉर्पोरेट आपलं हे क्षेत्रच असं आहे की इथे
सारखी सारखी माणसं बदलत असतात. आता प्रत्येक जण बदलल्यावर तुम्ही काय काम सोडून देणार आहात का? आता ऋषी बदलला म्हणून काय कॉन्ट्रॅक्ट बदलायचंय की काय? मला खात्री देतो साहेब, आमच्याकडून या प्रोजेक्टमध्ये काही एक फरक पडणार नाही. ऋषी जसं हँडल करणार तसंच आम्ही हँडल करणार आहोत. शब्द आहे. समोरचे सर असतात ते म्हणतात रोहित सर फरक पडतोच, फरक पडणार नाही असं नाही, फरक पडतो 101%. प्रोजेक्ट कागदावर नाही तर ते डोक्यात असतात. ऋषी सरांचं त्या प्रोजेक्टकडे बघायचं विजन काहीतरी वेगळं आणि युनिक होतं. ऋषी सरांवर विश्वास ठेवून हे डील केलं होतं ना. म्हणतो एक चान्स द्या ना प्लीज. मी काय म्हणतोय आधी ऐकून घ्या. आणि एकच चान्स हवाय मला, जास्ती काही नाही, फक्त एक चान्स, 1 चान्स. समोरचे सर असतात फार शार्प असतात. ऋषी बरोबर त्यांनी हिरलेला असतो, टॅलेंट असतो म्हणून त्या सरांना आवडलेलं असतो. रोहित म्हणतो डोंट वरी, सगळं काही व्यवस्थित आणि पहिल्यासारखंच हँडल करीन मी. ओके, जेव्हा प्रेझेंटेशन केलं तेव्हा फर्स्ट स्टेजमध्ये 3 पॉईंट होते, 3 पॉईंटमध्ये परत 2 पॉईंट होते. 2 पॉईंट मधला पहिला पॉईंट कोणता होता? आता रोहित इतका गोंधळून गेलेला असतो की त्याला काही सुचत नाही, काय उत्तर द्यावं, काय पॉईंट होतं, काय काय काहीही सुचत नसतं. लगेच फाईल चाळायला लागतो आणि इकडे तिकडे घाबरल्यासारखा बघायला लागतो. त्याला सुचतच नाही की काय पॉईंट होता. सर असं तो इस ओके सर, तुम्ही एवढी धावपळ करता याच्यावरच लक्षात येतंय तुम्ही किती शार्प आहात आणि प्रोजेक्ट तुमच्या किती डोक्यात आहे. मिळालंय माझ्या प्रश्नाचं उत्तर आणि कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. मी कंपनी बघून डील फायनल नव्हती केली मॅडम, ऋषी सरांना बघून डील फायनल केली होती. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी मॅडम. ऋषी सरांचं काम, एफर्ट्स, इनपुट, काम करण्याची पद्धत, त्यांचं मोस्ट टॅलेंट, हे सगळं बघितल्यावरच डील फायनल केली होती. फक्त कंपनीचं नाव ऐकलं म्हणून डील फायनल करणाऱ्यातले आम्ही नाही आहोत. तारा म्हणते आय कॅन अंडरस्टँड, तुम्हाला काय म्हणायचंय किंवा काय सुचवायचंय मला सगळंच कळतंय. तारा म्हणते मी तुम्हाला गॅरंटी देते ऋषी इतकंच मेहनतीने काम रोहित सुद्धा करेल. तारा सुद्धा तिच्या पद्धतीने समजून सांगायचा प्रयत्न करते, पण तो माणूस म्हणतो नाही नाही नाही, इम्पॉसिबल आहे. ऋषी सर परत आले तर प्लीज बोलवा, नक्की तुमच्याबरोबर काम करू. ऋषी सर असतील तर, नाही तर प्रोजेक्ट राहिला. विश्वास आहे त्याबद्दल वादच नाहीये, पण आम्हाला ऋषी सरच हवेत हा पण प्रश्न आहे आमचा. आणि प्लीज ऋषी सर आले तर सगळेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. हीची अक्कल चांगलीच जागेवर आलेली असते. त्या माणसाने तोंडावर नाही असं सांगितलेलं असतं. ऋषी असेल तर मी काम करणार, रोहित बरोबर काम करणार नाही. आता आरटीओ ऑफिसला ऋषी आणि कमळी उभे असतात, तेवढ्यात राजन सुद्धा आलेला असतो त्या मुलाला भेटायला, कारण राजनचं सुद्धा त्या कार विषयीच आरटीओ ऑफिसला काम चाललेलं असतं. आता लगेच ऋषी आणि कमळी राजन दिसला की लगेच राजनकडे चाललेले असतात. राजन काका, आरटीओ वाला माणूस उभा असतो फाईल वगैरे घेऊन, तुमची फाईल रेडी आहे राजन सर. इथे काय करताय? राजन म्हणतो मीच तुम्हाला विचारतोय, तुम्ही दोघे इथे काय करताय? ते माझं काम होतं ना म्हणून आलो. यांची ओळख आहे. राजन म्हणतो हो, यांचं काही काम असेल तर पटकन करा, अजिबात त्यांची अडवणूक करू नको. नाही सर, त्यांचंच काम करतो. किचकट म्हणजे काय रे? असं काय काम आहे एवढं किचकट आहे? काका, 17-18 वर्षांपूर्वी जी गाडी हरवली आहे त्या गाडीचा शोध घेतोय आम्ही. बाबांचा ऍक्सिडेंट झाला होता ना 15-20 वर्षांपूर्वी, त्या गाडीची किंवा त्या केसची फाईल रिओपन केली आहे, त्यासाठी चाललो होतो. त्या गाडीविषयी कमळी आणि ऋषी शोधतायत. त्याच गाडीविषयी माहिती राजनने मिळवलेली असते. ती फाईल सध्या राजनच्या हातात असते. बघायला लागलेले असतात तेव्हा तो माणूस म्हणतो सर सगळं ओके का? राजन म्हणतो नाही, पाऊस येतोय, मी निवांत बघतो आणि मग काय ते सांगतो. म्हणतो आतमध्ये चला, मग आतमध्ये जाऊन बोलूया, तुमची साईन पण बाकी आहे. म्हणतो आम्ही निघतो. राजन म्हणतो हो, माझं जरा काम आहे आतमध्ये, ते झालं की मी पण निघेन. ऋषी आणि कमळी एका कॅफेमध्ये आलेले असतात. काय खाणार असं ऋषी विचारतो कमळी. समोरून नयनताराची गाडी चाललेली असते. ती कमळी आणि ऋषीला बघ. तारा काय गाडीतून उतरलेली असते आणि सरळ इकडेच चालत येतं. कौतुक करत असतो. तुझा सन्मान झालाय ना कमळी, कौतुकाचीच गोष्ट आहे. तुझ्या एकटीचा नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान येतो आणि कौतुकाचीच गोष्ट आहे ती. ऋषी सर ट्रॉफी मिळून ज्यांच्यासोबत आनंद साजरा करायचा ते दोघेच राहिले नाही. ती ट्रॉफी मिळून काय उपयोगी आता? ज्यांच्यासाठी ट्रॉफी मिळवली तेच या जगात. तारा हे काय बोलतायत, लांब उभा राहून ऐकत असते. म्हणतो तुझं स्वप्न पूर्ण कर, तू नक्कीच यश गाठशील, यात काही शंकाच नाही. बाबांना खूप आनंद मिळेल कमळी, तू मेहनत लावून जिद्दीने सगळे स्वप्न पूर्ण कर, सगळ्यांनाच खूप छान आनंद होईल. तो चल आपण कुठेतरी फिरायला जाऊया. माइंड फ्रेश असेल तर अभ्यासात छान मन लागेल. यायचं का फिरायला? तारा ऋषी आणि कमळीकडे बारीक लक्ष ठेवून असते आणि कमळी आता चाललेले असतात गाडीवरनं, छान असे फिरत असतात, मस्त एन्जॉय करत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, ऋषीला फार छान वाटते की कमळी सोबत तो फिरतोय. त्याला इतकं रिलॅक्स फील वाटत असतं. ऋषीने नयनताराचं घर सोडलंय, जराही त्याला काही पस्तावा नसतो किंवा अजिबात त्याला गिल्ट वाटत नसतं. खूप एन्जॉय करत असतो तो. मस्तपैकी आईस्क्रीम वगैरे खात असतात, एन्जॉय करत असतात. ऋषी स्वतःच्या हाताने कमळीला भरवत असतो. ऋषी कमळी मस्तपैकी पावसात एन्जॉय करत असतात, खात असतात, पित असतात, मस्तपैकी स्वच्छंद असं हिंडत असतात त्या मुंबईमध्ये. छान त्यांनी एन्जॉय करायला सुरुवात केलेली असते. आता पाऊस येत असतो. ऋषी आणि कमळी एका आडोशाला बसलेले असतात आणि तिथे ऋषीने काहीतरी गिफ्ट आणलंय हातात. ते कमळीला दाखवतो. कमळी म्हणते कशाला, कोणाला आणि कोणासाठी? ऋषी म्हणतो कमळी, तुला गिफ्ट वगैरे द्यायचा पण अधिकार राहिला नाही, तेवढा पण हक्क नाहीये का माझा? अगं मित्र म्हणवतीस ना, मग तेवढा हक्क आहेच की. हे आणलेली असते कमळीसाठी. ऋषी तिला हक्काने म्हणतो घे.
घे म्हटलं ना की घे, अजिबात एक्सक्यूज करायचं नाही, तू घे अंगठी हातात. कमळी आता अंगठी घेते आणि इतकी गोड लाजते आणि ऋषीकडे बघते इतक्या प्रेमाने की बस. ऋषी आणि कमळीमध्ये आता खरं प्रेम उमलायला लागलेलं असतं. आता प्रेमाला कधी सुरुवात झालेली असते. इतकं छान त्यांना वाटत असतं की बस. नसते तर कानातलं आणलेलं असतं. कानातलं लगेच कमळीने कानात घातलेलं असतं. ऋषीचा मान असतो तो तिने राखलेला असतो. कानातलं घालते. ऋषीला इतका आनंद होतो, इतका खुश होतो ऋषी की मी दिलेलं गिफ्ट लगेच तिने वापरायला सुरुवात. आता तिला कानातलं घालून देत असतो. इतकी काळजी घेत असतो. इतकं छान त्यांच्यामध्ये बॉन्डिंग असतं. इतकं छान समजदारपणे त्यांचं नातं पार पाडत असतात ते. म्हणतो आता कुठे छान दिसतीयस कमळी. गोड लाजते, हसते आणि ऋषीकडे चोरून अशी बघते. ऋषी म्हणतो कमळी तुझं हे स्वप्न आहे ना, हीच तुझी खरी ओळख आहे. स्वप्न तू पूर्ण कर, ऑटोमॅटिक तुझी ओळख निर्माण होईल आणि लोक तुला ओळखायला लागतील. स्वप्न तुला पूर्ण करायलाच लागणार, कारण अख्खी सिस्टीम आपल्याला बदलायची. आणि सिस्टीम बदलायची असेल तर काहीतरी अधिकार, काहीतरी पद आपल्याकडे पाहिजे. त्याच्याशिवाय अख्खीच्या अख्खी सिस्टीम आपण उलती पालती करू शकत नाही किंवा ती सिस्टीमला हात सुद्धा लावू शकत नाही. आपल्याकडे जर पॉवर असेल तर इतक्या सगळी सिस्टीम बदलू शकतो आणि आपल्याला हवी ती सिस्टीम येऊ शकते. प्रामाणिकपणा, जिद्द हे सगळ्यांच्या मनात आपण मुरवू शकलो तर चांगलीच गोष्ट आहे ना. आपण मुरवणार आहोत तेही प्रामाणिकपणा आणि कामाशी प्रामाणिक राहणं हे प्रत्येकाला जर शिकवलं तर सिस्टीममध्ये बिघाड होणारच नाही. सगळी सिस्टीम छान आणि व्यवस्थित चालेल. साठी स्वप्न पूर्ण कर, मोठे अधिकारी हो आणि सगळ्यांच्या अकलीत जागेवर आण. कमळीला सांगत असतो. कमळीला कळत असतं आणि कमळी बरोबर तसं आणि तसंच वागणार असते. इतकी संकट येणार आहे पण सगळी संकट पार करायची आणि शेवटी आपलं ध्येय गाठायचंय. कमळी कळतंय का तुला? तुझं ध्येय, स्वप्न गाठणं, स्वप्न पूर्ण करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ध्येय गाठणं तितकंच महत्वाचं आहे. स्कूल, कॉलेजेस, छोट्या छोट्या शाळा, पॉलिटिशियन, बिझनेसमॅन यांच्या अंडर येतात. त्यांना फक्त धंदा करायचा आहे, पैसा कमवायचा आहे रात्रंदिवस. म्हणून त्यांनी शाळा, कॉलेजेस इतकी मोठी मोठी उभारलेली असतात की त्यांना रात्रंदिवस मागेल तेवढा पैसा कमवायचा असतो. पण आपल्याला तसं करायचं नाहीये ना. आपल्याला प्रामाणिकपणे शिक्षण लोकांच्या पर्यंत पोहोचवायचंय. म्हणूनच म्हणतो सिस्टीम बदलायची असेल तर काहीतरी आपल्या हातात पाहिजे. तुझ्या हातात काय महत्वाचं आहे तुला माहिती आहे ना. डिग्री क्वालिटीचं असेल तर आपण सिस्टीम नक्कीच बदलू शकतो आणि प्रत्येक खेड्यापाड्यात शिक्षण हे पोहोचवू शकतोय. कमळी आणि ऋषी आता एकच स्वप्न बघत असतात. त्यांच्याकडे टॅलेंट आहे, प्रामाणिकपणे काम करतात, त्यांच्याकडे ग्रँड नाहीये आणि ग्रँड नसल्यामुळे शिक्षण ते पूर्ण करू शकत नाही किंवा कोणाला शिकवू शकत नाहीये. अनेक लोकांना अनेक अडचणी आहेत, अनेक संकट आहेत. पण तो वर्तमान आणि भविष्य तुझ्या भूतकाळापेक्षा खूप 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 जास्त मोठं आहे आणि महत्वाचं आहे. आता तुला किती आणि कशाला महत्व द्यायचंय हे तुझं तू बघू शकतेस. फार गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या तर काय फरक पडतो, पण नाही फरक पडतो कमळी. कुठेच कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये. स्वप्नाचं कॉम्प्रोमाइज झालं तर खूप फरक पडणार आहे. स्वप्न तुला विसरायचं नाहीये. मला तर पडतो. तुझं स्वप्न कॉम्प्रोमाइज होऊ द्यायचं नाहीये. लक्षात ठेवा, आत्ताच सांगतोय. तुझं पोटेन्शियल बघितलंय, तू काय करू शकते ना जवळून बघितलंय मी. ठरवल्यावरती गोष्ट करते म्हणजे करतेच आणि आता तुला ते साध्य करायचंय. जे ठरवलंय ते पूर्ण करायचंय. स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी रोड मॅप तयार करायला लागणार, तरच तू स्वप्नांपर्यंत जाऊ शकते कमळी. ऋषी इतकं समजून सांगत असतो आणि कमळी सुद्धा तेवढ्याच आत्मीयतेने ते ऐकत असते आणि समजून घेत असते. गॅरंटी तू करशील म्हणजे कर. ट्रस्ट यू कमली. इतकी मन लावून या ऋषीकडे बघत असते आणि ऋषी तेवढाच मन लावून तिला सांगत असतो. बघू आता ऋषीने एवढं काय मन लावून सांगितलंय, कमळीच्या मनात कितपर्यंत खोल गेलंय हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे आपल्याला. उद्याचा हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.